मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम येत्या काही महिन्यामध्ये आता वाजतीलच, मात्र त्यापूर्वीच राजकीय रणशिंग फुंकायला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेच पॉवरफुल आहेत असं म्हणत शरद पवारांनी आगामी बीएमसी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंपुढे मवियाच्या मैत्रीचा पर्याय खुला ठेवलाय। पाहूया। मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत। बीएमसीत नाही रे बाबा, बीएमसीच्या तिजोरीत आहे। दोन्ही शिवसेनांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। मुंबई महापालिकेवर 2 दशकांहून जास्त काळ राज्य केलेल्या शिवसेनेचा भगवा आता उद्धव ठाकरे फडकवणार की एकनाथ शिंदे? चुरस असतानाच इतर पक्षांनीही आपल्या बाह्या सरसावल्या आहेत। एकीकडे भाजपनं मिशन मुंबई हाती घेतलंय, तर दुसरीकडे काँग्रेसनंही मुंबईत ताकद पणाला लावली आहे। यात शरद पवारांनीही मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद असल्याचं म्हणत बीएमसी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। काँग्रेस पक्ष आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी पक्ष आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करण्याची इच्छा आहे। येतील ना सगळे येतील। आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावळ्यांच्या फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना। बाकी काय, मराठी माणसं एकत्र येत आहेत, जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे। त्याच्यामुळेच तर काल त्या मेंढ्यांचा तळतळाट जळजळाट तिळपापड सुरू होता। अरे बाबा, परत सांगतो, आमचं आम्ही बघू। तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू। यंदा मुंबई महापालिका निवडणुकीची सगळी गणितं ही राज ठाकरेंच्या मनसेभोवती फिरू शकतील अशी सध्या तरी स्थिती आहे। 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका निवडणुकीचं वारं उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरण्याची शक्यता आहे। मात्र ऐनवेळी राजकारणात काहीही होऊ शकतं आणि हीच शक्यता लक्षात घेऊन शरद पवारांनी बीएमसी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा पर्यायही खुला असल्याचं सुचवलं। महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्येही एकत्र होईल की मुंबई वगळता इतर ठिकाणी? अजून काही चर्चा झालेली नाही, पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्या मध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे, त्यामुळे त्यांना त्याचा विचार घ्यावा लागेल। शरद पवारांनी मुंबईत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चालतोय का याची चाचपणी करून पाहिली आहे। राजकारणातल्या पॉवरफुल पवारांनी मुंबईत ठाकरेंना पॉवरफुल म्हटल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर निशाणा साधलाय। मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढतील का यावर मोठंच प्रश्नचिन्ह आहे, कारण मुंबईची सत्ता ही एकाच वेळी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजप आणि सोबतच राज ठाकरेंसाठी ही अस्तित्व आणि अस्मितेची लढाई असेल। यात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींना आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्याशिवाय पर्याय नाही, हेच खरं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।